नमस्कार, मी सुवर्णा आज आलेले आहे जुहूच्या जवळ असलेल्या इस्कॉन मंदिरमध्ये. सॉरी इस्कॉन मंदिरचं दर्शन माझं झालेलं आहे आणि त्याच्याच समोर आहे श्री मुक्तेश्वरचं इतकं सुंदर मंदिर, जे रस्त्यावरून जाताना खूप क्वचित जणांना पटकन नजरेस पडतं, पण आतून पाहिलं तर खूप भव्य आणि अतिशय सुंदर देव आणि देवांच्या मूर्तींनी नटलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही मुंबईला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जुहूच्या इस्कॉन मंदिरच्या बरोबर अपोजिट असलेल्या मुक्तेश्वर मंदिरला नक्की व्हिजिट करा. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बघण्यासारखे आहे, कारण त्याला 2 हत्तीच्या मध्ये असलेल्या मुख्यद्वाराला घंटीचा शेप दिला गेलेला आहे. त्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यावर नंदीचे दर्शन होते आणि त्यानंतर सुरुवात होते ती मुख्य मंदिराला, ज्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो की भिंतीवरती खूप सुंदर अशी विष्णूची मूर्ती साकारण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला बरेच बारकावे पाहता येतात आणि विष्णू लोकाचे दर्शनही घेता येते. याचबरोबर मुख्य मंदिरामध्ये आपल्याला मारुतीचे, राम, लक्ष्मण, सीता यांचे, नंदीसोबत भगवान शंकराचे, त्यानंतरच आपल्याला गुरुदेव दत्तांचे, गणपतीचे आणि या व्यतिरिक्त प्रभू विष्णूचे दर्शन सुद्धा मुख्य गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये देवांचे दर्शन झाल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला पोस्टर पाहायला मिळते, सनातन संस्कृती मंदिर 7वा मजला प्रवेश. हे संपूर्ण मंदिर 7 मजली असल्या कारणाने प्रत्येकाला जिने चढून जाणं शक्य नाही, म्हणून इथे लिफ्टची सुविधा सुद्धा दिलेली आहे, ज्यामध्ये 12 वर्षाखालील मुलांना आणि 60 वर्षावरील प्रत्येकाला ही लिफ्ट मोफत वापरता येते आणि बाकी इतरांसाठी पर पर्सन 10 रुपये घेऊन ही लिफ्ट 7व्या मजल्याला सोडते, जिथून आपण प्रत्येक मजल्याला थांबत खालीपर्यंत येऊ शकतो. आता सुरुवात करूया 7व्या मजल्यापासून. इथे आल्यानंतर सर्वात पहिला आपले दर्शन होते ते बालाजी स्वरूपाचे. इतकी सुंदर ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर विष्णू रूपातले आपल्याला सगळे विष्णू अवतार पाहायला मिळतात. त्यानंतर 6व्या फ्लोअरला आपल्याला गजाननाचे दर्शन होते, ज्यामध्ये गणपतीचे एक वेगळे स्वरूप जे आपण खूप क्वचित पाहिले असतील त्याचे दर्शन घडते, ज्यामध्ये त्यांचे 10 हात आणि 10 चेहरे पाहता येतात. आणि त्यानंतरच त्याच बाजूला म्हणजे डाव्या हाताला आपल्याला संपूर्ण अष्टविनायकांचं दर्शन घेता येतं. पाचव्या फ्लोअरला आहे देवींचे वेगवेगळे स्वरूप, ज्यामध्ये आपल्याला नवदुर्गा पाहता येतात, त्याही एकाच फ्लोअरवरती, आणि त्या सर्व देवींचे नाव सुद्धा तिथे लिहिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवरती त्यांनी त्यांचे स्वरूप जे आहेत त्यांचे नाव तिथे लिहिलेले आहेत. चौथ्या फ्लोअरला दर्शन होते विठ्ठल रुक्मिणीचे, ज्यांचे स्वरूप अतिशय सुंदर इथे दाखवलेले आहे. आणि त्यानंतर डाव्या हाताला पाहता येतात आपल्याला सर्व संत दर्शन.
तिसऱ्या फ्लोअरवरती दर्शन घडते ते शिर्डीच्या साईबाबांचे आणि त्यानंतरच आपण पाहतो डाव्या हाताला संपूर्ण नाथांचे स्वरूप। दुसऱ्या फ्लोअरवरती दर्शन होते ते सर्व संतांचे आणि फर्स्ट फ्लोअरला दर्शन होते शिवशंभूच्या 12 ज्योतिर्लिंगांचे। आजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हिंदू सनातन धर्माचा प्रसारच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांनाच करता येईल। लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका। चलो बाय बाय।